रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपला नेक्स्ट पॉईंट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. ओके, हा पॉईंट स्टार्ट करण्या अगोदर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय ते पाहूया. मोमेंट ऑफ इनर्शियाचा सिम्बॉल आहे कॅपिटल आय. आता ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शियाबद्दल डिस्कशन केलेलं आहे. थोडक्यात जरा आपण रिकॉल करूया मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ही एक प्रॉपर्टी आहे. कुणाची प्रॉपर्टी आहे तर रोटेटिंग बॉडी. मोमेंट ऑफ इनर्शिया इज अ प्रॉपर्टी ऑफ रोटेटिंग बॉडी. फॉर एक्झाम्पल ही एक आपण बॉडी घेतली आणि ही बॉडी ह्या ॲक्सिसच्या अबाउट काय होत आहे, रोटेट होत आहे. ह्या बॉडीजवळ एक प्रॉपर्टी असणार आहे आणि त्या प्रॉपर्टीला आपण म्हणणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ही प्रॉपर्टी काय डिनोट करते. when moment of inertia is a larger then it is difficult to rotate that particular body. म्हणजे एखाद्या बॉडीचं जर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल, समजा ह्या बॉडीचा आपण असं म्हणूया की मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे, तर ह्या बॉडीला रोटेट करणं काय डिफिकल्ट आहे. किंवा ही बॉडी ऑलरेडी रोटेट होत असेल, ओके, आणि ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे, तर ह्या रोटेटिंग बॉडीला स्टॉप करणं पण काय डिफिकल्ट आहे. म्हणजे आपण काय सांगू शकतो, जेवढा जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तेवढं रोटेट करणं त्या बॉडीला डिफिकल्ट आहे. दिस इज द मिनिंग ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आता ह्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, तर पहिल्यांदा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करूया एका सिंगल पार्टिकलसाठी. समजा आपण एक सिंगल पार्टिकल घेतला ज्याचा मास आहे m आणि तो पार्टिकल ह्या ॲक्सिसच्या अबाउट काय होत आहे, रोटेट होत आहे लाईक दिस, असा रोटेट होत आहे. ओके, आणि ह्या पार्टिकलचं ॲक्सिसपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण किती मानूया, स्मॉल आर. स्मॉल आर इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ दॅट पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, आता ह्या पार्टिकलचा आता हा पार्टिकल कुठली मोशन करतोय, रोटेशनल मोशन करतोय, त्यामुळे त्याजवळ काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. मग त्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार, तर वी नो दॅट आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. That is m is a mass of that particle and r is a perpendicular distance of that particle from axis of rotation. So this is the basic formula for moment of inertia. ह्याच्यावरून तुम्ही moment of inertia चं युनिट पण लिहू शकता. Unit of moment of inertia is a kg meter square. ओके, आता हा झाला सिंगल पार्टिकल साठी. सपोज आपण सिंगल पार्टिकल ऐवजी एक बॉडी घेतली. दिस इज अ बॉडी अँड दिस बॉडी इज रोटेटिंग अबाउट दिस ॲक्सिस. आता आपल्याला माहिती आहे बॉडी ही कशापासून तयार होते, तर पार्टिकलपासून तयार होते. तर ह्या बॉडीमध्ये आपण काय म्हणूया, डिफरंट पार्टिकल आहेत. पण ते पार्टिकल कसे आहेत बघा, फॉर डिस्क्रीट एन पार्टिकल्स. एन पार्टिकल आहेत पण ते डिस्क्रीट आहेत. डिस्क्रीटचा अर्थ काय, जे पार्टिकल सेपरेबल आहेत त्यांना आपण म्हणतो डिस्क्रीट. सेपरेट आहेत त्यांना आपण नाव दिलं डिस्क्रीट. देन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी इज, मग त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार, तर आय इज इक्वल टू, मग आपण काय करणार, ह्या बॉडीमध्ये जेवढे पार्टिकल आहेत डिस्क्रीट पार्टिकल, सेपरेट पार्टिकल, तर प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार सेपरेटली आणि नंतर प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया ॲड करणार. त्यावेळी तुम्हाला काय मिळणार, होल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज आय. सपोज दिस इज द फर्स्ट पार्टिकल हॅव्हिंग मास m1 अँड डिस्टन्स r1 फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. दिस इज सेकंड पार्टिकल हॅव्हिंग मास m2 and perpendicular distance from axis of rotation is r2, and this is nth particle having mass mn and distance rn. So what is the moment of inertia of a first particle, m1 r1 square plus second particle m2 r2 square up to last mn rn square. So this is the moment of inertia of a whole rotating body. हे आपण असं पण लिहू शकतो, summation mi square where I is equal to 1 to n. So this is the moment of inertia of a rotating body having discrete particles. जे पार्टिकल सेपरेट आहे, सेपरेबल आहे. बघा प्रत्येक पार्टिकल तुम्ही सेपरेट ट्रीट केले. पण असं नसेल तर जर पार्टिकल किंवा मास डिस्ट्रीब्युशन कसं असेल, फॉर कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन the moment of inertia of a body is. जर मास डिस्ट्रीब्युशन कसं असेल, कंटिन्युअस असेल. कंटिन्युअस म्हणजे डिस्क्रीटच्या अपोजिट. डिस्क्रीट म्हणजे आपण काय म्हणलं होतं, पार्टिकल सेपरेबल आहेत. तर इथं कसं असणार, पार्टिकल्स आर नॉट सेपरेबल, कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन आहे. ह्याचं एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल रिंग. आता रिंगचं जे मास आहे त्याच्या सर्कम्फरन्सवर आहे, हे मास कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं, सो दिस इज अ कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन. मग अशा बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे तुम्ही हे जे पार्टिकल सेपरेबल
सेपरेट कन्सिडर करू शकत नाहीत. पार्टिकल्स आर नॉट सेपरेबल. इट इज कॉल्ड एज ए कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन. अशा वेळी बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आय फाइंड आउट करताना आपण हे समेशन साइन इंटिग्रेशन काय करतो, रिप्लेस करतो अँड dm इंटू आर स्क्वेअर. सो दिस इज द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रोटेटिंग बॉडी हॅव्हिंग कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन. तर अशा वेळी आपण काय करतो, ज्या बॉडीजवळ कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन आहे अशा केसमध्ये आपण ह्या रोटेटिंग बॉडीचा एक स्मॉल एलिमेंट घेतो किंवा पॉईंट मास घेतो, ज्याचं मास असेल dm आणि ज्याचं ॲक्सिस पासून, दिस इज ॲक्सिस ऑफ रोटेशन, ॲक्सिस पासून डिस्टन्स किती असेल r, आणि त्या स्मॉल एलिमेंटचा पहिल्यांदा आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया काढतो अकॉर्डिंग टू mr स्क्वेअर. मग किती येणार, ह्या स्मॉल एलिमेंटचा मुवमेंट ऑफ इनर्शिया ज्याचं मास dm आहे, तर dm into r square. So dm into r square is a moment of inertia of a small element or a point mass. आणि नंतर त्या moment of inertia तुम्ही काय करता, इंटिग्रेट करता. इंटिग्रेट करणे म्हणजे एक प्रकारची तुम्ही ॲडिशन करता. त्यावेळी तुम्हाला काय मिळतो, होल बॉडीचा म्हणजे ह्या पूर्ण रिंगचा काय मिळणार, मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्षात आलं. सो दीज आर द फॉर्म्युलाज फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया. तर आपण पहिल्यांदा एक रिंग घेऊया. So this is the ring. ओके, तुम्ही असं इमॅजिन करा, अशी रिंग आपण हॉरिझॉन्टल ठेवलेली आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा रिंगचा कुठल्या ॲक्सिससाठी, अबाउट इट्स ओन ॲक्सिस. ओन ॲक्सिस म्हणजे ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द रिंग. म्हणजे ॲक्सिस असं सेंटरमधून पास होणार, दिस इज द सेंटर, आणि रिंगच्या प्लेनला ॲक्सिस कसा आहे, तर परपेंडिक्युलर. लक्षात आलं. ठीक आहे, ह्या पूर्ण रिंगचं मास आपण किती मानूया, कॅपिटल एम. ह्या रिंगची रॅडियस आपण किती मानूया, कॅपिटल आर. लक्षात आलं. ठीक आहे, आणि या रिंगचा थिकनेस जो आहे, हा थिकनेस, विड्थ म्हणूया आपण, तो थिकनेस आपण काय मानणार आहे, कमी मानणार आहे. ओके, का कमी मानणार आहे, हा थिकनेस जेवढा कमी असेल बघा, त्यामुळे काय होणार आहे, सगळ्या जे इलेमेंट आहेत, सगळे जे पॉईंट मास आहेत ह्या रिंगच्या सर्कम्फरन्सवरती, ओके, सगळ्या पॉईंट मासचं ॲक्सिस पासून डिस्टन्स काय येईल, सेम येईल, जर हा थिकनेस तुम्ही कमी मानला तर. लक्षात येते. ओके, ठीक आहे. आता रिंग कुठल्या कॅटेगरीमध्ये येते, तर रिंग इज अ बॉडी हॅव्हिंग कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन. त्यामुळे आपण हा फॉर्म्युला यूज करणार. ह्या फॉर्म्युलानुसार आपण काय म्हणणार, इथे एक स्मॉल एलिमेंट मानणार, दिस इज स्मॉल एलिमेंट ऑर पॉईंट मास, ज्याचं मास किती आहे, dm, बरोबर, आणि ज्याचं ॲक्सिस पासून डिस्टन्स किती आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स कॅपिटल आर. मग पहिल्यांदा आपण कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए पॉईंट मास किंवा स्मॉल एलिमेंट इज, आणि तो मोमेंट ऑफ इनर्शिया स्मॉल असणार आहे, त्याला आपण म्हणूया di. मग तो किती असेल, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, mr स्क्वेअर. आता ह्या इलेमेंटचं मास किती आहे, dm, आणि ॲक्सिस पासून डिस्टन्स किती आहे, r, आणि त्या rचं काय असणार आहे, स्क्वेअर. सो दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट स्मॉल इलेमेंट ऑर पॉईंट मास. आता आपण होल बॉडीचा म्हणजे रिंगचा काय काढूया, मोमेंट ऑफ इनर्शिया. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए एंटायर बॉडी, दॅट इज रिंग, त्याला आपण म्हणूया आय. आणि तो आपण कसा फाइंड आउट करणार, हा जो स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया आहे इलेमेंटचा di किंवा dm r स्क्वेअर, ह्याला आपण काय करणार, इंटिग्रेट करणार. सो इंटिग्रेशन di. सो i इज इक्वल टू, आता di ची व्हॅल्यू पुट करा, इंटिग्रेशन ऑफ di ची व्हॅल्यू काय, dm इंटू आर स्क्वेअर. आणि आपल्याला इंटिग्रेशनचा रूल माहिती आहे, जी कॉन्स्टंट टर्म असते ती आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. मग इथं तुम्हाला समजेल की रिंगची रॅडियस जी आहे ती काय, कॉन्स्टंट आहे, कधी चेंज होणार नाही. त्यामुळे आपण आरला काय करणार, इंटिग्रेशनच्या बाहेर. सो आर स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ dm, बट इंटिग्रेशन ऑफ dm ची व्हॅल्यू काय असणार आहे, इंटिग्रेशन ऑफ dm, हे बघा आर स्क्वेअर आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला, राहिले काय इंटिग्रेशनमध्ये फक्त dm. आता इंटिग्रेशन dm म्हणजे पॉईंट मास आणि इंटिग्रेशन म्हणजे ऍड करणे. मग सगळे जर पॉईंट मास तुम्ही असे, हे सगळे पॉईंट मास म्हणजे स्मॉल एलिमेंट जर तुम्ही काय केले, इंटिग्रेट म्हणजे ऍड केले, तर तुम्हाला होल रिंगचं काय मिळणार, मास मिळणार. आणि पूर्ण रिंगचं मास किती आहे, आपण ऑलरेडी सांगितले, कॅपिटल एम, दॅट इज मास ऑफ द रिंग. त्यामुळे इंटिग्रेशन dm ला आपण काय पुट करणार, कॅपिटल एम. सो वी गेट i इज इक्वल टू आर स्क्वेअर कॅपिटल एम, दॅट इज mr स्क्वेअर. सो दिस इज द फायनल आन्सर.
मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन इज ए mr². ओके, ह्याला आपण ओन ॲक्सिस पण म्हणतो. रिंगचा ओन ॲक्सिस जो त्याच्या सेंटरमधून जातो आणि प्लेनला परपेंडिक्युलर असतो. आता हा ॲक्सिस जर मी इथं घेतला असा, मी फॉर एक्झाम्पल असा घेतला सेंटरऐवजी, आणि ह्या ॲक्सिसच्या अबाउट मी काय केलं, रिंगला काय केलं, रोटेट केलं, तर मोमेंट ऑफ इनर्शिया डिफरंट येणार, mr² येणार नाही. कारण मोमेंट ऑफ इनर्शिया कशावरती डिपेंड असतो, ह्या फॉर्म्युलेनुसार एक तर बॉडीच्या मासवर, नंतर बॉडीमध्ये असणाऱ्या पार्टिकलचं डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन ह्याच्यावरती पण डिपेंड असतो, आणि थर्ड पॉईंट डिस्ट्रीब्युशन ऑफ मासवरती पण काय असतो, डिपेंड असतो. आता तुम्ही ह्या ठिकाणी काय केलं, आणखी एक गोष्ट ॲक्सिस ऑफ रोटेशनवर पण डिपेंड असतो. जर ॲक्सिस ऑफ रोटेशन जर मी काय केला, चेंज केला, तर मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होणार. त्यामुळे जर मी हा ॲक्सिस घेतला, सपोज हा ॲक्सिस, ह्या ॲक्सिसच्या अबाउट रिंगला काय केलं, रोटेट केलं, तरी सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू डिफरंट येणार. ह्या ॲक्सिसच्या अबाउट सुद्धा समजा असा रोटेट केला रिंगला, तर मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू डिफरंट येणार. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन चेंज केला किंवा मास डिस्ट्रीब्युशन चेंज केलं तर बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होतो. आता बाकीच्या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आपण नंतर पुढच्या लेक्चरमध्ये फाइंड आउट करूया. सध्या आपल्याला हे सांगितलं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म रिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस, आणि तो आपण फाइंड आउट केला. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. ओके, ओके. आता पुढचा पॉईंट, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. थोड्या वेळापूर्वी आपण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला. आता डिस्क आणि रिंगमध्ये काय बेसिक डिफरन्स आहे, तर ही डिस्क, बरोबर. आता या डिस्कचं तुम्ही व्यवस्थित जर निरीक्षण केलं तुम्हाला दिसेल की डिस्कचं जे मास आहे ते पूर्ण डिस्कच्या एरियावरती काय झाले, डिस्ट्रीब्यूट झाले किंवा स्प्रेड झाले. पण रिंगच्या केसमध्ये काय व्हायचं, रिंगचं संपूर्ण मास त्याच्या सर्कम्फरन्सवरती काय झालं होतं, कॉन्सन्ट्रेट झालं होतं. लक्षात येते. ओके. त्यामुळं अशा वेळी डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करताना, आता डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्या ॲक्सिससाठी काढायचा आहे, अबाउट इट्स ओन ॲक्सिस. अगेन म्हणजे ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ द डिस्क अँड परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द डिस्क. ह्या ॲक्सिससाठी डिस्क अशी काय होणार, रोटेट होणार, किंवा असं पुढून बघा असं, ही डिस्क अशी काय होणार, रोटेट होणार. मग ह्या आपल्याला माहिती आहे रोटेटिंग बॉडीजवळ काय असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया. मग ह्या डिस्कसाठी पण एक मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे सेंटरच्या ॲक्सिससाठी किंवा ओन ॲक्सिससाठी. मग कसा फाइंड आउट करायचा, आता ही डिस्क तुम्ही जर समोरून पाहिली तर तुम्हाला अशी दिसेल, मी बोर्डवर दाखवतो. ओके. आणि आपण काय म्हणणार, वी इमॅजिन दॅट दिस डिस्क इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्स. आपण असं म्हणणार ही डिस्क जी आहे ती नंबर ऑफ रिंग्स पासून काय झालेली आहे, तयार झालेली आहे. हा त्या डिस्कचा सेंटर. ओके. आणि ह्या ठिकाणी आपण म्हणूया की ही एक रिंग आहे, ही दुसरी रिंग आहे, ही तिसरी रिंग आहे, एक रिंग इथं असणार आहे सेंटरला, जी रेडियस किती असणार आहे त्या रिंगची 0 असणार आहे, आणि अशा बाकीच्या रिंग्स आहेत, आणि ह्या रिंग्स पासून ही डिस्क तयार झाली असं आपण इमॅजिन करूया. मग शेवटची रिंग कुठं असेल, ह्या डिस्कच्या सर्कम्फरन्सवर असेल, आणि त्याची रेडियस किती असणार आहे, जी डिस्कची रेडियस असेल ती असणार आहे. डिस्कची रेडियस आपण किती मानूया, कॅपिटल आर. मग शेवटच्या रिंगची रेडियस पण किती असणार आहे, कॅपिटल आर. मग अशा किती रिंग्स आहेत, तर पहिल्या रिंगची रेडियस आहे 0 आणि शेवटच्या रिंगची रेडियस आहे कॅपिटल आर. आणि कॉन्सेंट्रिक रिंग्स म्हणजे काय, तर सगळ्या रिंगचा सेंटर सेम आहे, जो डिस्कचा सेंटर आहे तोच सगळ्या रिंगचा सेंटर आहे. म्हणून आपण असं मानणार की ही डिस्क नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्स पासून तयार झालेली आहे, आणि त्या कॉन्सेंट्रिक रिंगची रेडियस 0 पासून कॅपिटल आर पर्यंत काय होते, इन्क्रीज होते. ओके. आता पुढची स्टेप काय, नंतर आपण काय करणार, ह्यातली कुठलीही एक रिंग सिलेक्ट करणार. समजा मी ही रिंग सिलेक्ट केली, बरोबर, आणि ह्या रिंगची काहीतरी रेडियस आपण मानूया, दॅट इज स्मॉल आर. ओके. आणि ह्या रिंगचा आपण काय फाइंड आउट करायचा, मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या रिंगचा आपण सिलेक्ट केलेला. आता कसा फाइंड आउट करणार, थोड्या वेळापूर्वी आपण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला mr² सेंटरच्या ॲक्सिससाठी, ओन ॲक्सिससाठी. मग ह्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. नंतर जो काही मला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल त्याला मी इंटिग्रेट करणार. मग त्याचं जे आन्सर असणार आहे त्या इंटिग्रेशनचं ते काय असणार आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए होल बॉडी म्हणजे डिस्क. लक्षात आलं. इंटिग्रेशनचा अर्थ म्हणजे ह्याचा अर्थ काय ना, जो तुम्ही एका रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला आणि त्याला इंटिग्रेट करता म्हणजे काय करता, तुम्ही सगळ्या रिंगचे मोमेंट ऑफ इनर्शिया जोडता, ऍड करता, म्हणून तुम्हाला काय मिळणार, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. असं का, कारण आपण काय म्हणले की डिस्क ही नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्स पासून तयार झालेली आहे. मग रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आणि त्याला इंटिग्रेट करायचं, ही आपली प्रोसिजर असेल. ओके, तुम्हाला समजले. ठीक आहे. आता आपण आपल्या पॉईंटकडे येऊया. आता ह्यासाठी आपण एक डिस्क घेऊ. आता इथं एक
सपोज दिस इज अ डिस्क. ओके, आता हे डिस्क तुम्ही अशी इमॅजिन करा, मी तुम्हाला समजेल. ओके, हॉरिझॉन्टल अशी, आणि हा काय असणार त्याचा ॲक्सिस. ॲक्सिस असा कुठून जाणार, सेंटरमधून. ओके, ह्या पूर्ण डिस्कचं मास आपण किती मानूया, कॅपिटल एम. आणि ह्या डिस्कची रॅडियस आपण किती मानूया, कॅपिटल आर. लक्षात येते. ओके, आता पहिल्यांदा आपण काय फाइंड आउट करणार, तर मास पर युनिट एरिया ऑफ ए डिस्क, ह्याला आपण म्हणतो सिग्मा. आता व्यवस्थित वाचा, काय दिलंय, मास पर युनिट एरिया. आता टोटल ह्या डिस्कचा एरिया किती असणार आहे, तर पाय आर स्क्वेअर. हे आपल्याला माहिती आहे मॅथमॅटिक्समध्ये. पूर्ण डिस्कचा एरिया पाय आर स्क्वेअर, आणि पूर्ण हा जो एरिया आहे त्या पूर्ण एरियाचा मास किती आहे, कॅपिटल एम. पण मला कुठल्या एरियाचा मास पाहिजे, युनिट एरियाचा मास पाहिजे. युनिट एरिया म्हणजे 1. SI युनिटमध्ये आपण त्याला म्हणू शकतो 1 मीटर स्क्वेअर, किंवा CGS मध्ये म्हणू शकतो 1 सेंटीमीटर स्क्वेअर, किंवा 1 mm स्क्वेअर, काही म्हणू शकता. पण युनिट एरिया, एका एरियाचं 1 मीटर स्क्वेअरचं मला काय पाहिजे, मास पाहिजे. हे मास आहे कॅपिटल एम, ते पूर्ण एरियाचं आहे. ओके, आणि ह्या मास पर युनिट एरियाला आपण काय म्हणतो, सिग्मा. ओके, आता कसं फाइंड आउट करणार आपण सिग्मा, तर ह्या डिस्कचा टोटल मास आपण डिस्कचा टोटल एरिया. डिस्कचा टोटल मास किती आहे, कॅपिटल एमच आहे, जे ऑलरेडी मांडले. पण डिस्कचा टोटल एरिया किती आहे, पाय आर स्क्वेअर. एम आपण पाय आर स्क्वेअरचं जे आन्सर असणार आहे तो असणार आहे सिग्मा, आणि सिग्मा म्हणजे मास पर युनिट एरिया. आता हे का फाइंड आउट केलं बघा, जर मी इथं ह्या काय केला, डिस्कचा युनिट एरिया सिलेक्ट केला. सो दिस इज अ युनिट एरिया फॉर एक्झाम्पल, म्हणजे किती असणार हा एरिया, 1 मीटर स्क्वेअर. तर ह्या एरियाचं मास किती असणार आहे, तर एम अपॉन पाय आर स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल डिस्कचा टोटल मास आपण किती मानूया, 100 kg. फॉर एक्झाम्पल डिस्कचा टोटल एरिया पाय आर स्क्वेअर, आणि तो आपण किती मानूया, फॉर एक्झाम्पल 5 मीटर स्क्वेअर. तर सिग्माची व्हॅल्यू किती येणार, एम अपॉन ए, दॅट इज 100 अपॉन 5, दॅट इज 20 kg पर मीटर स्क्वेअर. ह्याचा अर्थ एका मीटर स्क्वेअरमध्ये किती मास आहे, 20 kg. हा एरिया किती आहे, 1 मीटर स्क्वेअर, त्यामुळे ह्याचं मास किती असणार आहे, तर 20 kg. असं ह्याचं मिनिंग आहे. लक्षात आलं, एका एरियाचं, युनिट एरियाचं. जर मी तुम्हाला सांगितलं एरिया 2 मीटर स्क्वेअर आहे, तर त्याचा मास किती असणार आहे, ऑब्विसली 1 मीटर स्क्वेअरचं 20 kg, तर 2 मीटर स्क्वेअरचं किती असणार आहे, 40 kg. 3 मीटर स्क्वेअरचं किती असणार आहे, 60 kg. मग तुम्ही काय करता, ज्या एरियाचं मास पाहिजे तुम्हाला 3 मीटर स्क्वेअरचं पाहिजे, तर त्या 3 मीटर स्क्वेअरला ह्या 20 kg पर मीटर स्क्वेअर म्हणजे सिग्माने काय करता, मल्टिप्लाय करा. म्हणजे 20 × 3 60 kg. लक्षात आले. मग रूल काय तयार झाला, ज्या एरियाचं मास तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे त्या एरियानं सिग्माला मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला त्या एरियाचं मास मिळणार. सिंपल कन्सेप्ट आहे. लक्षात आलं. ओके, आता आपण पुढे जाऊया. ओके, हा सिग्माचा यूज आपल्याला पुढे होणार आहे. आता नंतर आपण काय मानलं होतं, हे डिस्क आहे ती नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्स पासून तयार झालेली आहे. त्यातली एक रिंग आपण सिलेक्ट करूया. फॉर एक्झाम्पल अशा बऱ्याच रिंग आहेत. पहिली रिंग इथं आहे जी रेडियस आहे 0, आणि शेवटची रिंग अशी असणार आहे जी रेडियस असणार आहे कॅपिटल आर. आपण कुठली तरी एक मधली रिंग सिलेक्ट करूया. ही रिंग आपण सिलेक्ट केली. सो दिस इज रिंग whose thickness or width is very small. So this is the ring. तर बऱ्याच रिंग आहेत, त्यातली आपण एक रिंग सिलेक्ट केली. त्या रिंगची रेडियस आपण किती मानूया, स्मॉल आर. थिकनेस म्हणजे विड्थ आपण किती मानूया, डी आर. आणि त्या रिंगचं मास मानूया डीएम. ओके, कन्सिडर one such ring of mass dm, radius r and width or thickness dr. एक रिंग आपण सिलेक्ट केली. लक्षात आलं. आता त्या रिंगचा पहिल्यांदा एरिया काढूया. एरिया ऑफ ए रिंग. मग ह्या रिंगचा एरिया कसा फाइंड आउट करणार, समजा ही रिंग आपण इथून कट केली फॉर एक्झाम्पल, आणि ह्याला ओपन केली आपण अशी स्ट्रिपच्या फॉर्ममध्ये. सपोज दिस इज द रिंग जी तुम्ही ओपन केली, ही तुम्हाला अशी दिसणार मग, बरोबर. आणि हा त्या रिंगचा काय झाला, थिकनेस, जो ऑलरेडी किती आपण सांगितला आहे, डी आर. तर ही लेंथ म्हणजे थिकनेस किती असणार आहे, डी आर. आणि रिंगची लेंथ किती असणार आहे, तर मला सांगा ह्या रिंगची लेंथ किती असणार आहे, तर 2πr स्मॉल आर. कारण रिंगची लेंथ म्हणजे त्याचा काय असणार आहे, सर्कम्फरन्स, आणि सर्कम्फरन्स किती असतो, 2πr. आता ह्याला ओपन केल्यानंतर सुद्धा ही लेंथ किती असणार आहे, 2πr. काही चेंज होणार नाही.
ओके, आणि आपल्याला ह्या रिंगचा काय पाहिजे, एरिया पाहिजे. रिंगचा एरिया म्हणजे ह्या स्ट्रिपचा एरिया. आता स्ट्रिप तुम्हाला कशी दिसते, रेक्टँगलमध्ये. रेक्टँगलचा एरिया किती असतो, तर लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके, मग लेंथ किती आहे 2πr आणि ब्रेड्थ किती आहे तर dr. मग हा झाला रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे ह्या स्ट्रिपचा एरिया, आणि ह्या स्ट्रिपला बेंड करून पुन्हा तुम्ही काय केली, रिंग तयार केली. मग रिंगचा एरिया पण किती असणार आहे 2πr इंटू dr. ठीक आहे, रिंगचा एरिया मिळाला. आता काय करूया, मास ऑफ द रिंग. आता रिंगचं मास आपण किती मांडलं ऑलरेडी, dm. आणि आपण आत्ताच नियम सांगितला, ज्या एरियाचं तुम्हाला मास पाहिजे त्या एरियाला सिग्मानं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं, मास पर युनिट एरिया ऑफ ए डिस्कनं. ओके, मग मला सांगा तुम्हाला कुठल्या एरियाचं मास पाहिजे, 2πr dr हे रिंगचं काय एरिया आहे, आणि ह्या एरियाचं आपल्याला काय पाहिजे, मास पाहिजे. ओके, हा रिंगचा एरिया आहे आणि आपल्याला रिंगचंच मास पाहिजे. मग एरिया किती आहे 2πr dr इंटू ह्याला सिग्मानं काय करा, मल्टिप्लाय करा. सिग्मा म्हणजे किती, m/πr² मल्टिप्लाय करा. तुम्हाला रिंगचं काय मिळेल, मास मिळेल. अशा तऱ्हेने या रिंगचं तुम्हाला काय मिळालं, मास मिळालं. आता ज्या अर्थी तुम्हाला रिंगचं मास मिळाले त्या अर्थी तुम्ही आता त्या रिंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकता. सो मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग, त्याला आपण म्हणूया IR, R फॉर रिंग. रिंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, mr². हे आपण थोड्या वेळापूर्वी बघितलंय. mr² मध्ये m म्हणजे काय असणार आहे, dm. कारण रिंगचं मास आपण किती मानले, dm, जे आहे 2πr dr इंटू सिग्मा इंटू r². रिंगसाठी r किती आहे, स्मॉल r². सो वी कॅन से दॅट IR इज इक्वल टू dm. dm ची व्हॅल्यू किती आहे 2πr dr इंटू सिग्मा इंटू r² ॲज इट इज. सो दिस इज द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग. आणि आपल्याला कोणाचा मुवमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. डिस्कचा मुवमेंट ऑफ इनर्शिया ID, आणि तो आपण कसा फाइंड आउट करणार, थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलंय. जो काय रिंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया मिळेल त्याला आपण इंटिग्रेट करणार. सो IRचं काय घ्यायचं, इंटिग्रेशन. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंगला इंटिग्रेट करा. लिमिट कुठून असणार आहे, पहिली रिंग इथं होती ज्याची रेडियस 0 होती, आणि शेवटची रिंग इथं असणार आहे ज्याची रेडियस असणार आहे कॅपिटल R. सो लिमिट 0 टू कॅपिटल R. सो ID इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू कॅपिटल R, आणि IR ची व्हॅल्यू काय, ओके, हे 2πr dr इंटू सिग्मा r². 0 टू इंटिग्रेशन 0 टू r 2πr dr इंटू सिग्मा. सिग्मा किती आहे, m/πr². m/πr² इंटू स्मॉल r² ॲज इट इज. पाय अँड पाय गेट्स कॅन्सल. आता आपल्याला नियम माहिती इंटिग्रेशनचा, कॉन्स्टंट टर्म आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. आता ह्या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल, डिस्कचं मास आणि डिस्कची रॅडियस हे कॉन्स्टंट आहेत. बघा, डिस्कचं मास आणि डिस्कची रॅडियस कॉन्स्टंट आहे. स्मॉल r म्हणजे रिंगची रॅडियस आहे. स्मॉल r म्हणजे रिंगची रॅडियस. आता रिंग तुम्ही जर ही सिलेक्ट केली असती तर स्मॉल r ची व्हॅल्यू कमी आली असती. रिंग तुम्ही ही सिलेक्ट केली असती, रिंग तुम्ही कुठली सिलेक्ट करू शकता 0 पासून कॅपिटल R पर्यंत. तुम्ही जर ही रिंग सिलेक्ट केली असती तर स्मॉल आरची व्हॅल्यू ह्या व्हॅल्यूपेक्षा जास्त आली असती. म्हणजे ह्या ठिकाणी स्मॉल आर कसा आहे, व्हेरिएबल आहे, त्यामुळे त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायचं नाही. मग इंटिग्रेशनच्या बाहेर कोण येणार, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कोण आहे, 2m आणि कॅपिटल R. सो 2m आणि कॅपिटल R². मग इंटिग्रेशनमध्ये काय राहिलं, फक्त स्मॉल r इंटू स्मॉल r² म्हणजे किती येणार, r³ इंटू dr. लक्षात आलं, ओके. आता नेक्स्ट, आता हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करूया. r³ इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dr. आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन काढताना जी पॉवर असते त्या पॉवरमध्ये आपण नेहमी 1 ॲड करतो. मग r ची पॉवर किती आहे, 3 मध्ये 1 ॲड करा, मग किती होईल, r⁴. ओके, मग काय येणार 2m/r², हे ॲज इट इज. आणि r³ काय घेतलं, इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन साईन निघून जाणार, dr सुद्धा निघून जाणार. मग इंटिग्रेशन किती आलं, r⁴/4. जी काय पॉवर असेल ती पुन्हा आपण खाली डिनॉमिनेटरमध्ये लिहितो. ओके, हा इंटिग्रेशनचा रूल आहे, सिंपल रूल आहे. पॉवरमध्ये 1 ॲड करायचं, मग 3 + 1 4, आणि तो 4 पुन्हा खाली लिहायचा. ओके, पण लिमिट अजून आहे. लिमिट किती आहे, 0 टू r. ओके, मग फायनल स्टेप, लिमिट पुट करा. लिमिट कसं पुट करतो आपण, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. मग एकदा स्मॉल r ची व्हॅल्यू कॅपिटल R पुट करायची, एकदा स्मॉल r ची व्हॅल्यू 0 पुट करायची, कारण कॅपिटल R अप्पर लिमिट आहे आणि 0 लोअर लिमिट आहे. मग हे काय होईल, 2m/r² ॲज इट इज, 2m/r². मग लिमिट पुट करा, स्मॉल r ची व्हॅल्यू कॅपिटल R, मग काय होईल, r⁴/4 मायनस स्मॉल r ची व्हॅल्यू 0, 0⁴ 0/4. 0/4 हे किती होणार, 0च असणार आहे. मग राहिलं काय, 2m/r² इंटू r⁴/4. इथं r² ला r² काय झाला, कॅन्सल. वरती किती राहिला, r². इथं 2 खाली भाग घालवा, बे के बे 2 × 4, खाली काय राहिला 2. मग फायनल आन्सर तुमचं किती आलं,
एम आर स्क्वेअर अपॉन काय असणार आहे 2. सो दिस इज द फायनल आन्सर, एम आर स्क्वेअर बाय 2. सो दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन, दॅट इज एम आर स्क्वेअर बाय 2. मग तुम्हाला एक गोष्ट समजली असेल, सेम ॲक्सिससाठी रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला होता, फक्त एम आर स्क्वेअर, आणि डिस्कचा किती आला, एम आर स्क्वेअर बाय 2. ओके, आणि ह्याचं एक्सप्लेनेशन काय असणार आहे, समजा आपण काय घेतली, एक रिंग घेतली आणि एक डिस्क घेतली, दोघांचं मास सेम आहे, बरोबर, दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम ॲक्सिससाठी आपण काढतोय, म्हणजे ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन, डिस्कचा पण तोच ॲक्सिस आहे. ठीक आहे, मग मला सांगा दोघांचा मास सेम आहे, ॲक्सिस पण सेम आहे, मग मोमेंट ऑफ इनर्शिया डिफरंट का आला, तर मास डिस्ट्रीब्युशन डिफरंट आहे. रिंगच्या केसमध्ये पूर्ण मास सर्कम्फरन्सवर कॉन्सन्ट्रेट झाले, म्हणजे ॲक्सिसपासून सगळं मास काय थोडंसं दूर आहे, लांब आहे, त्यामुळे आरची व्हॅल्यू काय असणार आहे, एम आर स्क्वेअर ह्या फॉर्म्युलामध्ये आरची व्हॅल्यू, आर म्हणजे सगळ्या मासेचं ॲक्सिसपासून डिस्टन्स जास्त असणार आहे, त्यामुळे रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो. म्हणजे जेवढं मास ॲक्सिसपासून लांब असेल, डिस्ट्रीब्युशन मासचं डिस्ट्रीब्युशन ॲक्सिसपासून लांब असेल तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो. डिस्कच्या केसमध्ये काय होतं, काही मास ॲक्सिसच्या जवळ आहे, काही मास ॲक्सिसपासून थोडं लांब आहे, आणि काही मास खूप लांब आहे. त्यामुळे जे मास जवळ आहे त्या मासमुळे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी येणार, लक्षात येते. त्यामुळे टोटल डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा रिंगपेक्षा काय येतो, कमी येतो, आणि जो किती आहे, एम आर स्क्वेअर बाय 2, म्हणजे रिंगच्या काय बरोबर हाफ आहे. समजलं. सो दिस इज ऑल अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. ओके, हे व्यवस्थित लिहून घ्या.